आहे. ठीक. चला सेकंड मधलं मी तुम्हाला फर्स्ट आणि थर्ड सांगतो. ते सोपेच आहेत. इथे 7 याला तुम्ही काय लिहू शकता? 21/2. मग 14 असं करत करत 84 आपल्याला काढायची आहे सम. सम साठी आपण Sn चा फॉर्म्युला लावणार आणि इथे लास्ट टर्म माहिती आहे. तर A+L वाला फॉर्म्युला लागेल. पूर्ण लावायची गरज नाही. आन्सर दोन्हीने येतं. पण जिथे लास्ट टर्म माहिती आहे तिथे लवकर येईल आन्सर. आता यामध्ये फर्स्ट टर्म 7 कॉमन डिफरन्स काढताना धिस मायनस धिस करा. तर हे किती येते? 21 मायनस 14/2. तर 7/2 चा डिफरन्स येतो. डिफरन्स सध्या तसाच ठेवा. ओके. तर हे झाला डिफरन्स. आता आपल्याला काढायचंय Sn. Sn साठी या टर्म्स किती आहेत हे माहित नाही. तर आधी आपल्याला इथं n काढावं लागेल. हे कळायले? या क्वेश्चन मध्ये कसं होतं, वर n माहित होता. इथे n माहित नाही. तर इथे तुम्हाला an चा फॉर्म्युला आधी लावावा लागेल. आणि लास्ट टर्म घ्या 84, फर्स्ट टर्म 7, n काढायचे आणि याला 7/2. डिफरन्स बदलत नाही. एपी मध्ये an असो Sn असो डिफरन्स फिक्स राहतो. 7 इकडे येईल 77 होईल. दिसते हे? आणि इकडे बघा n-1 into 7/2 यांना इकडे आणायला शिका. तर हा रेसिप्रोकल होईल. ठीक आहे. आणि इकडे राहील n-1 11 आलं. 22 + 1 हा n होईल. तर इथून n होतो 23. आता n आला की Sn काढा. n/2 A+L बिलकुल वापरू शकता, काही अडचण नाही. अशा आपण 23 टर्मची सम घेतो. 23/2 फर्स्ट टर्म 7 लास्ट टर्म 84. ठीक आहे. आता एक महत्वाची गोष्ट, इथे फ्रॅक्शन असा आहे की कंप्लीट डिवाइड होत नाही, तर करायचं नाही. इथे जर तुम्हाला ऑड आला तर मध्ये मे बी इव्हन येऊ शकतो. ठीक आहे. आणि नाही आला तर टेन्शन घेऊ नका, कारण याच्यात एक फ्रॅक्शन पण आहे. फ्रॅक्शन आहेत ना याच्यात, त्याच्यामुळे तुमची सम पण फ्रॅक्शन येऊ शकते. तर असं डोक्यातून काढून टाका की सम एखादी नॅचरल नंबर येईल. नाही, तुमची एपीच बघा फ्रॅक्शन मध्ये आहे. एन नॅचरल येणार, त्याच्यामध्ये नो डाऊट. फक्त सम नाही. तर इथे तुम्ही लिहा 23/2 इंटू हा होईल 91. तर याला तुम्ही मल्टिप्लाय करा. किती येते? 2093/2 असंच बेकार आहे. ठीक आहे. तुझ्यावर विश्वास ठेवतो. गॅरंटी कमी आहे. आता हा, तर या ठिकाणी ही झाली याची सम. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुमची एपी कशामध्ये असते? इंटिजर्स मध्ये असते. तेव्हा तुमचा आन्सर इंटिजर मध्ये येणार समचं. पण एपी बघा रॅशनल फॉर्म मध्ये आहे. P/Q पण आहे याच्यात. तर तुमचा आन्सर रॅशनल येऊ शकतो. तर याच्यामुळे इथे दोन्हीकडे पण ऑड जनरेट होतील काही वेळा. नाहीतर मोस्ट केसेस मध्ये काय होतं बघा, इथे इवन आला तर इथे ऑड येतो आणि इथे ऑड आला तर इथे इवन येतो. दोन्ही ऑड आले तर समजून घ्यायचं फ्रॅक्शन मध्ये आन्सर आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट मध्ये आता पहा थर्ड. इथे ए आहे -5 कॉमन डिफरन्स, याच्यातून याला मायनस करायचं आहे. हे 2 मायनस आले पाहिजे. तर पहा इथे -3 आहे. आपल्याला माहिती आहे -5 पेक्षा -8 लहान असतो. डिक्रीजिंग एपी आहे ही, म्हणून डिफरन्स आहे निगेटिव्ह येणार. आधी काढून घ्या an. an आहे -230. फर्स्ट टर्म -5 n काढायचा आधी, तर इथे -3 येतो. ओव्हरऑल या -5 ला इकडे घेऊन या, तो प्लस होईल. इंटू ला इकडं डिवाइड मध्ये आणा. n-1 इथे किती राहिले?
-225 आणि हा +1 करा इकडे. तर बघा इथे किती येतो? हा -3 आहे. ठीक आहे. आता किती झालं बघा हे 3 ने डिवाइड करायला 21. तर n येतो 76. ठीक आहे. काय झालं? त्रास व्हायला का काही? आता SN घ्यायचा. फर्स्ट लास्ट टर्म माहिती आहे तर A प्लस H लावा. S76 काढायचंय. फर्स्ट टर्म निगेटिव्ह आहे. लास्ट टर्म पण निगेटिव्ह आहे. आता काळजी करू नका. या सगळ्या इंटिजर टर्म्स आहेत. त्याच्यामुळे आन्सर इंटिजरच येणार. तर कॅन्सल होणार 100%. झालं बघा 38 आणि हा झाला -235. बस मल्टिप्लिकेशन तर येत असेल. तर मी तेवढे सांगू लागलं तर इथं बसण्यात काही मजा नाही. समजलं? हे करता येईल ना? ही पण डिक्रीजिंग एपी आहे. छान. हुशार आहेत तुम्ही. चला आता पोट भरून ढेकर येईपर्यंत प्रश्न आहेत. बस 10च आहेत. मी तुम्हाला टिक करून देतो ते सॉल्व्ह करा. म्हणजे वेळ वाचेल. आणि जे टिक केलं नाही ते मी करतो. मला कळते का बघून. आधी एवढे तर करा. हा बोलू नका, लक्ष द्या. मग तुम्हाला वेळ देतो. फोर्थ पहा. A3 दिलेला आहे. A3 15 आहे. त्याच्यावर आपण म्हणू शकतो A + 2D 15 आहे. हे पहिले इक्वेशन बनवा. पुन्हा काय म्हटलेलं आहे? S10 125 आहे. तर याचा अर्थ S10 ला तुम्ही काय लिहू शकता? 10/2 लक्ष द्यायला 2A + 10 - 1 आणि D. ही व्हॅल्यू किती आहे? 125. त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता हे 5 यायले 5. हा 5 इकडे आणून डिवाइड करा. बेटा मी स्वतःला शिकवायलो का? इकडे लक्ष द्या. 2A + 9D हा 5 इकडे डिवाइड होऊन किती बनेल? 25. इकडे जाऊन हे सेकंड इक्वेशन आलं. आता हा क्वेश्चन राहिला लिनियर इक्वेशनचा. आता एक काम करा, मल्टिप्लाय करा छानपैकी. इक्वेशन 1 ला 2 ने. त्याच्याने हे दोघं सेम होतील. आणि त्याला एलिमिनेट करण्यासाठी सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्टिंग बोथ इक्वेशन्स. हे अप्रोच शिकायचे. मी काय तुम्हाला आन्सर लिहून द्यायला बसलो काय तर. आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 2 ने मल्टिप्लाय कराल तेव्हा बघा इक्वेशन 1 मोठं बनेल. 30 येईल नाही इथं. इथं 25 आहे. तर 1 - 2 करावं लागेल. तर इथं बघा 2A + 4D हा होईल 30. हे न्यू इक्वेशन आहे. लेट्स से थर्ड इक्वेशन. आणि मग ह्याला सबट्रॅक्ट करायचंय. हे सेकंड इक्वेशन आहे. तर इथे सबट्रॅक्शन करा. हा येतो -5D + 5. तो D येतो -1. आला होता का पहा? D आला. आता A10 काढायचा आहे. तर याच्यासाठी आधी A काढावं लागेल. तर याला काय करा? पुट इन 1. याला 1 मध्ये ठेवा. तर A + 2 × -1 is 15. तर A ची व्हॅल्यू होते 17. आता आपल्याला फॉर्म्युला A10 चा आहे. A10 ला लिहितात A + 9D. A आहे 17. D आहे -1. युअर आन्सर शुड बी 8. आलं का बघा? त्याच्यातला D पण आला आणि A10 पण आला. समजेल? छान. आता करा बायोचं, मला काय अडचण नाही.
ज्यांना बायोचं झालंय त्यांनी याला कंटिन्यू करा.